ती व्यक्ती म्हणली की काय मला स्ट्रीट डॉग म्हणले, कुत्रा म्हणले, पण मी खंडेरायाचा श्वान आहे. अरे बाबा, खंडेरायाचं श्वान जे काय असतं ते एक जातीवंत असतं. त्या अशा पद्धतीनं जे काय आहे पिसाळलेलं श्वान हे खंडेरायांचं नसतं. तू तिकडं जा तिकडं, त्या खंडेराया आमच्या गावाकडं, माझ्या गावाकडं दैठणला जात असताना त्या खंडेरायाला नतमस्तक झाल्याशिवाय आम्ही जातही नाहीत आणि येतही नाहीत. त्याच्यामुळं तू आम्हाला नको सांगू, ते जाती पंथाकडं जातीवादाकडं नेऊ नको. मला 18 पगड जातीनं मला निवडून आणलेलं आहे. मला जे काही आहे आमच्या मराठा समाज असू द्या, धनगर बांधव असू द्या, आमचा बंजारा बांधव असू द्या, माळी बांधव असू द्या, लोहार असू द्या, सुतार असू द्या, कुंभार असू द्या, इतर सर्व 18 पगड जाती जे काय आहेत त्यांनी मला, मुस्लिम बांधव असू द्या, त्यांनी मला निवडून आणलेलं आहे. ते विषय तिकडे नेऊ नये. मी त्या प्रवृत्ती व्यक्तीबद्दल बोलतोय. माझं धनगर बांधव, बंजारा बांधव, ओबीसी बांधवांना हात जोडून माझी नतमस्तक होऊन विनंती आहे. मी ओबीसीच्या विरोधात काहीतरी बोलतोय म्हणून दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न ही जी काही आहे प्रवृत्ती करते, याला कुठेही बळी पडू नका. मी तुमच्या समोर तर कधी नतमस्तक आहे ना. आमच्या धनगर बांधवासमोर, वंजारी बांधवासमोर, सगळ्या ओबीसी बांधवासमोर कधी बी नतमस्तक. पण हे जे काही आहे स्ट्रीट डॉग, बाजारू श्वान, याचा पायबंद आता मला करण्याची गरज नाही. आणि उगाच्या उग खंडेरायाचं नाव घेऊन त्याचा समोर असणारा जे श्वान ते जातीवंत आहे. मी ह्याला जे काही आहे स्ट्रीट डॉग म्हणलेलो आहे, स्ट्रीट डॉग. आणि आता हा जो काही आहे पिसाळलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तशा पद्धतीचे निर्देश दिलेत. हे जे काही स्ट्रीट डॉग आहेत यांचा पायबंद करा. ह्याची राजकीय सामाजिक कशी नसबंदी करायची ते मी आता इथून पुढं करतो. मला